कधी येणार आहे हा? सारखं फोनवर बोलतायत शुभेच्छा शुभेच्छा. अमृताच्या वयाची असेल नाही ही पोरगी, किती जबाबदार आहे मुलगी. मला पाहून चेहऱ्यावरचं हसू जाऊ द्यायची काहीच गरज नाही. मी इथे फक्त माझ्या सुनेला अमृता सरतापेला भेटायला आले. अमृता, ए रडारड करायच्या आधी सांगते तुला, मी इथे फक्त तुला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आले आणि त्या हसत हसत स्वीकारायच्या. नाही मम्मा, नका शुभेच्छा देऊ मला दिवाळीच्या. मला आता काहीही साजरं करायचं नाहीये. असं म्हणून तू तुझं दुःख साजरं करतीस ना? मम्मा, मी कसं बस सावरलंय हो स्वतःला. म्हटलं माझ्यामुळे उगाच इतरांच्या आनंदावर विरजण कशाला. पण त्यासाठी तुला त्यांच्या आनंदात सामील व्हायला हवं. तुला माहितीये, दिवाळी हा आर्यनचा सगळ्यात आवडता सण होता. माहितीये मला. दिवाळीत सगळ्याच गोष्टींसाठी हट्ट करायचा, अगदी वेड्यासारखा. किल्ला बनवणं म्हणजे घरातल्या सगळ्यांचीच चिखलाची रंगपंचमी असायची. आजही त्या किल्ल्यावरच्या मातीची चित्र आहेत. सकाळपासून तेच पाहत होते. नंतर असं वाटायला लागलं की आता ही चित्र मला विचारतील, आर्यन कुठे? नाही राहुल, आणि तुला बघायला आलं. पाहिलं, मलाही तुमच्या डोळ्यातलं पाणी नाही ना आवरता आलं. अमृता, जे झालं ते झालं. मी तुला हेच सांगायला आले, जे झालं त्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नकोस. मला माहिती आहे सांगणं सोपं आहे, तुला त्रास होणार, प्रत्येक दिवाळीत होणार. पण तू खरंच विचार कर, तू जेवढा त्रास करतेस तो त्या योग्यतेचा होता का आर्यन? ते मला माहित नाही, पण मम्मा, तुझ्या या दिवसांमध्ये तुला आनंदी राहायला हवं. असं कोणाच जगणं तुझ्या बाळासाठी चांगलं नाही. आर्यन कसाही असला ना तरी मी प्रेम केलं होतं त्याच्यावर. मला माहितीये त्यानेही माझ्यावर प्रेम केलं होतं. माणसाची एक चूक त्याच्या चांगुलपणावर नांगर फिरवून टाकते. आर्यनच्या बाबतीतही तेच झालं. त्यामुळे आता आर्यनच्या फक्त चांगल्या गोष्टी आठवायच्या आणि प्रसन्न राहायचं. तुला पटतंय ना मी काय म्हणते ते? हैप्पी दिवाली. हॅपी दिवाळी बाळा. मी अमृताला माझ्याबरोबर फिरायला घेऊन जाऊ शकते? परवानगी का मागताय? तुमची सून आहे ती, हक्काने घेऊन जाऊ शकता. पण त्याच्या आधी
मी अमृताला घरातल्या बाकीच्यांना भेटवून आणते. चल. माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा हसू तू परत आणलंस. या दिवाळीचं सगळ्यात मोठं गिफ्ट तुम्हाला दिलंयस. मी आयुष्यभर तुझा ऋणी राहीन. तू जे काय बोलतोयस ना ते तुला शोभत नाही, कारण हा तुझा स्वभावच नाही. मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतोय युगंधरा. सापाने किती सरळ चालायचं म्हटलं ना तरी त्याला चालता येत नाही. हा त्याचा गुणधर्म असतो. सांगितलं ना, या दिवाळीचं सगळ्यात मोठं गिफ्ट तुम्हाला दिलंयस. त्यामुळे तुझ्या कुठल्याही वाकड्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. माझ्या मुलीसाठी मी काहीही करेन. तिची काळजी करायला मी समर्थ आहे. तू तुझी काळजी कर, कारण यापुढे मी तुला शांत जगूच देणार नाही. ज्याच्यासाठी जगावं अशा दोन व्यक्ती तू माझ्या आयुष्यातनं हिरावून घेतल्यास. आता माझ्या जगण्याचं एकमेव ध्येय तुझी बरबादी. येणाऱ्या काळात तुला बरंच काही भोगावं लागणार आहे. जेवढे दुःख तू मला दिलीस ना ती सगळी व्याजासकट परत करेन. राहिले दूर घर माझे चिमण्या बाला कुठे तू यायला आलो. चिमण्या बाला कुठे तू गेला. तू आलो. धनी, दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला. मायला तुझ्या तू आता ना फोनात आहेस म्हणून समोर आली असतीस की नाही लाता बोक्यान तोडवलं असतं तुला. चपलन मारलं असतं ग चांडाळणी. ओ धनी, आज काय बोलताय? उगाच का माझ्या मागे लागलाय? माग मी नाही, तू माझ्या मागे लागले. जाईन तिकडे माग 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 करते. अहो धनी, तुमच्या मागे येता येत असतं तर तिकडे नसते का आले? फोनवरनं कशाला शुभेच्छा दिल्या असत्या? काहीतरी करून तू इकडे येच. नाही तुला जमिनीत गाडले की नाही नावाचा परशुराम नाही. हो धनी, उगा कशाला असं सणासुदीला बोलताय माझ्याशी? आता तुम्ही उद्या इथं नाही तर कुणाला वावळणार मी? तेल उठणं कुणाच्या अंगाला लावणार सांगा बरं? स्वतःच्या लावून घे तेल. नाही नाही नाही, त्याला रॉकेल फास अंगाला. आणि तिची आणखी की नाही तिला सांग फुलबाजी लावा म्हणा अंगाला. फडका उडेल. दसऱ्याचा रावण जळ. रावण कुठला? रावणीन जळेल दिवाळीत बघेन मी. धनी, तुमचं डोसकं तापलेलं दिसते. नंतर फोन करते तुम्हाला. नाही तू फोन करू नकोस. फोन करशील आणि मी हॅलो म्हणता क्षणी तिकडे फोनचा फोटो येईल आणि मरशील तू. नाही नालायक, तुझ्यामुळे आज सणावारी घराबाहेर काढलंय मला. काळजी करू नका, लवकरच या घरातले सगळे लोक स्वतःहून तुम्हाला बोलवून घेतील बघा इथं. नाही नाही, ते घरातल्यांनी बोलवू देत किंवा बोलवू नको देत. मी येणार तुला गाड्याला, तुला ठार मारायला येणार. चांदण कुठली. राहिले दूर घर माझे. सुगंधा, अगं माझं ना थोडं काम होतं तुझ्याकडे. अहो पण तुमची सगळी कामं केली ना मी. म्हणजे चिवला दूध दिलंय, तुमचे खोले पण आवरून ठेवले. अगं हो हो, मी काय तुला प्रत्येक वेळेस कामासाठीच बोलवत नाही. हे घे, तुझ्यासाठी आणलंय. माझ्यासाठी? अगं अजून कोणासाठी आणणार? माझ्या चिवला सांभाळतेस ना तू, म्हणून माझ्याकडून तुझ्यासाठी. तुम्ही लई चांगले आहात. माझ्या आठवण ठेवून माझ्यासाठी काहीतरी आणलं दिवाळीला. अगं
दिवाळी काय फक्त आमच्यासाठीच आहे का? तुझ्यासाठीही आहेच ना? आणि मी तुला मोठ्या बहिणीसारखी आहे की नाही? मग नवीन कपडे आहेत, घालून बघ. ठीक आहे. तू काय मला भीक देतीस ग? मला या घरची सून होऊ दे, मग बघ पुढल्या वर्षी दिवाळीला मी आणून दिन असली कापड तुला भीक म्हणून. खूप बरं वाटलं ग आलीस ते. अमृताला सुद्धा खूप मोकळं वाटलं बघ. किती झालं तरी सासू आहेस ना तिची. मलाही खरंच खूप आनंद झाला. काही वर्षांपूर्वी माझी आणि माझ्या कुटुंबाची दिवाळी याच घरात साजरी व्हायची. आज माझ्या कुटुंबात कोणीच राहिलेलं नाही. आज तुमच्या घरची लेक माझ्या घरची सून आहे. युगंधरा, आज फक्त चांगल्याच आठवणी काढायच्या. अगं तुझ्या आणि नर्मदाच्या हसण्याने हे घर किती वेळा दणाणून सोडलेलं आहे. आजही घरात पाऊल टाकल्या टाकल्या नर्मदेची आठवण आली. अजूनही या घरात नर्मदेचं अस्तित्व जाणवतंय. जाणवणारच, कारण जानकी नर्मदेच्याच रूपाने या घरात आली. तीच शालीनता, तीच नम्रता, तशीच लोकांना जोडण्याची कला. दिवस कसे भराभर सरकतात ना. फक्त काळाच्या ओघात काही माणसं आपल्यात राहिलेली नाही आहेत. तू आलीस पुन्हा मूळ पदावर. काय करू, माझ्याकडे आठवण काढण्यासारख्या चांगल्या आठवणीच नाही आहेत. बरं ठीक आहे, जाऊ देते. खूप बरं झालं तुम्ही आलात. अमृता कितीतरी दिवसांनी पुन्हा पहिल्यासारखी हसली. अगं यात माझ्यापेक्षा तुझाच मोठा वाटा आहे. माझ्या अमृताला अशी सांभाळ. सांभाळणारच. बाळणपणासाठी माहेरी आलेली आमची लाडकी लेक आहे ना ती. येते मी. सुखी राहा. आत्याबाई स्वतःची काळजी घ्या. खरं तर तुम्हाला असं सांगणं चुकीचंच आहे, कारण आमच्यापेक्षा तुम्हीच ठणठणीतात. येऊ. आर्यनच्या फक्त चांगल्या गोष्टी आठवायच्या आणि प्रसन्न राहायचं.
हे सगळं काय आहे आणि हा पिठाचा दिवा कशासाठी? उद्यासाठी. ते मला पण माहिती आहे ग, पण एवढ्या घरात मातीचे दिवे असताना हा पिठाचा दिवा कशासाठी? अरे उद्या तुला सकाळी घरातून बाहेर पडलास ना हे वाजवत की मग कळेल कशासाठी. हे आत्याबाई पण मला हेच म्हणाल्या, वामनदादांबरोबर पहाटे बाहेर जायचे आणि ते पण हातात कचरा आणि हे घेऊन. हो, आपली परंपराच आहे तशी. पाडव्याच्या दिवशी सकाळी हे वाजवत वाजवत घराबाहेर पडायचं असतं. त्याने काय होतं? त्याने काय होतं? आता कचरा म्हणजे काय तर दुष्ट प्रवृत्ती. मग त्याला आपल्या घरातून बाहेर अगदी गावाच्या वेशी पलीकडे जाऊन टाकायचं असतं. ते पण हे वाजवत सगळ्या गावाला जागं करत. कसं वाजवायचं हे असं? अरे जोर जोरात वाजव ना. काल रात्री भरपूर वेळ जेवत होतास ना, मग खाल्लंच ना भरपूर. माझ्यापेक्षा जास्त काल वामनदादांनी खाल्लंय, त्यामुळे जे काय बोलायचे ते त्यांना बोल, कळलं ना? अरे वाजव ना बाबा जोर जोरात. अरे रमावतीला तर आम्ही जोर जोरात वाजवून अख्खा गाव जागा करायचो माहितीये. रमावतीत सगळी लोक उठून हेच वाजवतात, त्यामुळे कुणाला कुणाचा त्रासच होत नाही ना. इथे काय करायचं? काय करायचं म्हणजे पटपट आवर रे, जाऊ पटकन फराळ करू आणि असंच वाजवत जायचं? मोठमोठ्याने वाजवायचं बिंदास. चल. ओ तुम्ही काही पण काही बोलू नका. का? इकडची लोक उठून मला मारतील मी वाजवतोय म्हणून. गधड्या, अरे लोकांनी उठावं म्हणूनच वाजवायचं असतं. चला. तुम्ही नक्की खरं सांगताय ना? अहिल्याची शब्द. चल. मग तर तुमच्यावर विश्वासच ठेवायला नको. माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लेणं सोन्याचं